विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय भूगोल अंतर्गत हालचाली या प्रकरणाच्या माध्यमातून भूकंप कसा होतो व त्याच्या लहरी कशा निर्माण होतात हे एका प्रयोगाच्या साहाय्याने समजून घेऊयात. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भूकंप कसा होतो हे एका छोट्याशा प्रयोगाच्या माध्यमातून समजून घेऊया. मॅम, भूकंप म्हणजे काय हो? भूकंप म्हणजे भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात खडकाच्या वेगवेगळ्या हालचाली निर्माण होतात आणि त्यामध्ये प्रचंड दाब आणि ताण निर्माण होतो. म्हणून भूपृष्ठ हे कंपायमान होते, म्हणजेच भूकंप होतो. तर आपण भूकंप लहरी कशा होतात हे एका छोट्याशा प्रयोगाच्या माध्यमातून समजून घेऊयात. नकुल, ही दोरी घे. वैष्णवी, ही दोरी घे. अरे, दोरीमध्ये तर लाटा तयार झाल्या. अरे हो, या दोरीत तर खऱ्या लाटा तयार झाल्या. तर या प्रयोगाच्या माध्यमातून आपण समजून घेतले की भूकंपामध्ये कशा पद्धतीच्या लहरी निर्माण होतात. मॅम, मग भूकंपाचा केंद्रबिंदू म्हणजे काय? भूकंपाचा केंद्रबिंदू म्हणजे भूपृष्ठाखाली ज्या ठिकाणी जमिनीला हादरे बसतात तेच ठिकाण म्हणजे भूकंपाचे केंद्रबिंदू होय. बापरे, भूकंप म्हणजे जमिनीच्या अंतर्गत हालचाली होय. मित्रांनो, आपण या प्रयोगाद्वारे भूकंप कसा होतो हे पाहिलं, तर आपण भूकंपाचे परिणाम पाहूया. जमिनीला तडे पडतात व भूमिपात होऊन दरडी कोसळतात. भूजलमार्ग बदलतात. काही प्रदेश उंचावतात तर काही प्रदेश खचतात. लाटांच्या निर्मितीमुळे त्सुनामी लाटा तयार होतात आणि यामुळे जीवित व वित्त हानी होते. हिमाच्छादित प्रदेशात हिमकडे कोसळतात. इमारत कोसळून जीवित व वित्त हानी होते व वाहतुकीचे मार्ग खंडित होतात व संदेशवाहन व्यवस्था पण वाढते.